नमस्कार. या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या जगण्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे भयानक उकाड्यातून आपला जीव वाचवणारं विज्ञान. वाढत्या तापमानात नुसती सावली शोधून भागत नाही हे तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि आपल्या शरीराची कूलिंग सिस्टम नेमकी कधी हार मानते? आज आपण याच गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. उष्णता मोजण्याच्या 2 पद्धती, आर्द्रता म्हणजे काय, आपल्या शरीराची शीतकरण यंत्रणा कशी काम करते, शरीर जास्त तापल्यावर नेमकं काय होतं, आणि शेवटी या जीवघेण्या दमट उष्णतेत स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. तर आपला पहिला टप्पा आहे उष्णता मोजण्याच्या 2 पद्धती आणि थर्मोमीटर समजून घेणं. आता तुम्ही म्हणाल की यात काय मोठं रॉकेट सायन्स आहे. रोजच्या हवामानात आपण जे तापमान पाहतो ना, त्याला ड्राय बल्ब म्हणतात. तो फक्त हवेत किती उष्णता आहे एवढंच मोजतो. पण खरी गोम इथेच आहे. वेट बल्ब तापमान हे याहून खूप वेगळं असतं. बाष्पीभवनामुळे हवा एखाद्या वस्तूला किती थंड करू शकते हे वेट बल्ब मोजतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ड्राय बल्ब आपल्याला सांगतो की उष्णता किती आहे, तर वेट बल्ब सांगतो की थंड करण्याची ताकद किती आहे. इथूनच आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतो, आर्द्रता. एक महत्वाचा दुवा. बाष्पीभवन का महत्वाचं आहे ते आता बघूया. एक साधं उदाहरण घेऊया. ओल्या मोज्याचं उदाहरण. कल्पना करा, एका थर्मामीटरच्या खालच्या भागावर म्हणजे बल्बवर आपण एक ओला कपडा गुंडाळला आहे. आता जेव्हा हवा या ओल्या कपड्यावरून वाहते ना, तेव्हा त्यातील पाण्याचं बाष्पीभवन होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, बाष्पीभवनासाठी उष्णता वापरली जाते. त्यामुळे साहजिकच थर्मामीटरचं तापमान वेगाने खाली येतं. या एका साध्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की वेगाने होणारं बाष्पीभवन कसा जबरदस्त थंडावा निर्माण करतं. आता वेट बल्ब डिप्रेशन ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. हा शब्द थोडा जड वाटेल, पण अर्थ एकदम सोपा आहे. हा फक्त ड्राय बल्ब आणि वेट बल्ब तापमानातील फरक आहे. आता बघा, जर हवा कोरडी असेल तर बाष्पीभवन एकदम फास्ट होतं आणि तापमानात मोठी घट दिसते. पण जर हवेत आधीच 100% आर्द्रता असेल, म्हणजेच हवा ओलाव्याने पूर्ण गच्च भरलेली असेल, तर बाष्पीभवन अजिबात होत नाही. अशावेळी ही दोन्ही तापमाने अगदी सेम टू सेम असतात. विज्ञानाचा हा नियम अगदी स्पष्ट आहे. ड्राय बल्ब आपल्याला बाहेरचं तापमान काय आहे हे सांगतो, तर वेट बल्बला आपल्याला ती उष्णता प्रत्यक्षात कशी जाणवते हे सांगतो. मानवी शरीर कसं काम करतं हे समजून घेण्यापूर्वी हे पक्क लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. आता आपण वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, मानवी शरीराची शीतकरण यंत्रणा. इथे जीवशास्त्र आणि हवामानाचा थेट संबंध येतो. तुम्हाला माहितीच असेल, आपलं मानवी शरीर हे आतून उष्णता निर्माण करतं. आपण जिवंत राहण्यासाठी आणि आपल्या आतल्या सर्व अवयवांचं काम व्यवस्थित चालण्यासाठी शरीराचं मुख्य तापमान नेहमी 37°C म्हणजेच 98.6 फॅरेनहाइट एवढं असणं गरजेचं असतं. हे तापमान स्थिर ठेवणं ही आपल्या शरीराची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते. शरीराचं तापमान कंट्रोल करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कोणता, तर घाम येणं आणि त्या घामाचं बाष्पीभवन होणं. आता कोरड्या उन्हाळ्यात काय होतं, घामाचं लगेच बाष्पीभवन होतं आणि शरीराला मस्त थंडावा मिळतो. पण खरी अडचण येते ती दमट उष्णतेमध्ये. जेव्हा हवेत भरपूर आर्द्रता असते ना, तेव्हा घाम त्वचेवरच तसाच साचून राहतो, त्याचं बाष्पीभवन होतच नाही. आणि इथेच आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची ही प्रायमरी सिस्टम पूर्णपणे निकामी होते. आणि म्हणूनच हा आकडा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 35°C. ही एक अशी लिमिट आहे जिच्या पुढे मानवी शरीर तग धरूच शकत नाही. हा आकडा म्हणजे एक अत्यंत गंभीर धोक्याचा इशारा आहे बरं का. कारण 35°C वेट बल्ब तापमानाला हवा इतकी गरम आणि दमट झालेली असते की आपलं शरीर स्वतःची उष्णता बाहेरच्या वातावरणात सोडूच शकत नाही. याचा अर्थ असा की अगदी पूर्णपणे निरोगी व्यक्तीने सावलीत पूर्ण विश्रांती घेतली, अंगावर कमीत कमी कपडे असले, तरीही अशा परिस्थितीत शरीर स्वतःला थंड करू शकत नाही. आणि धक्क्याची गोष्ट म्हणजे अवघ्या 6 तासांच्या आत शरीराचं तापमान जीवघेण्या पातळीवर पोहोचतं. यालाच आपण घातक हायपरथर्मिया असं म्हणतो. आता वळूया चौथ्या भागाकडे. जेव्हा शरीर जास्त तापतं तेव्हा उष्माघाताचा म्हणजे हीट स्ट्रोकचा धोका कसा निर्माण होतो हे आपण पाहणार आहोत. शरीरात होणाऱ्या बदलांचा हा क्रम खरंच खूप भीतीदायक आहे. बघा, सुरुवातीला उष्णता बाहेर टाकण्यासाठी आपलं हृदय त्वचेकडे जास्त रक्त पाठवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो.
त्यानंतर शरीर थंड करण्यासाठी सतत घाम गाळत राहतं, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे क्षार कमी होऊन डिहायड्रेशन होतं. यातूनच चक्कर येणं, प्रचंड थकवा जाणवणं सुरू होतं. आणि शेवटी जेव्हा शरीराचं तापमान 40°C पुढे जातं तेव्हा उष्माघात होतो. या स्टेजला मेंदू, किडनी आणि लिव्हरसारखे अत्यंत महत्त्वाचे अवयव काम करणं थांबवू लागतात. म्हणूनच आपण टीव्हीवर हवामानाच्या बातम्यांमध्ये जो हीट इंडेक्स ऐकतो ना, तो नेहमीच पुरेसा नसतो. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेट बल्ब ग्लोब तापमान म्हणजेच WBGT हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वोच्च मानक मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे, लष्करी प्रशिक्षण, मैदानी खेळ आणि उन्हात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी हेच मोजमाप वापरलं जातं, कारण ते उष्णता, आर्द्रता आणि थेट सूर्यप्रकाश या तिन्हींचा एकत्र विचार करतं. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. दमट उष्णतेत सुरक्षित राहणे आणि बचावासाठी व्यावहारिक उपाय. आता तुम्हाला समजलंच असेल की वेट बल्ब तापमान वाढतं तेव्हा नुसती सावली शोधून काहीच फायदा होत नाही, कारण अर्धा तास सावलीतही आपली पाठ सोडत नाही. मग अशावेळी आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे पंख्यांचा विचारपूर्वक वापर. जर हवेत आधीच प्रचंड आर्द्रता असेल ना, तर पंखा फक्त गरम आणि दमट हवा तुमच्या शरीराभोवती फिरवतो. तो तुम्हाला अजिबात थंड करत नाही. दुसरा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एअर कंडिशनिंग किंवा एसी. एसी हवेतला ओलावा शोषून घेतो आणि वेट बल्ब तापमान प्रत्यक्षात कमी करतो. आणि समजा एसी नसेल तर मग तिसरा उपाय म्हणजे बाह्य शीतकरण. जर घाम सुकणारच नसेल तर शरीराची उष्णता कमी करण्यासाठी थेट त्वचेवर थंड पाणी ओतणं किंवा बर्फाचे ओले टॉवेल वापरणं हाच एकमेव मार्ग उरतो. या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जागतिक पातळीवर आर्द्रता आणि तापमान सातत्याने वाढत आहे. आपलं पर्यावरण खूप वेगाने बदलतंय. अशा परिस्थितीत भविष्यातल्या या जीवघेण्या उन्हाळ्यांचा सामना करण्यासाठी केवळ भिंतीवरचा तो सामान्य थर्मोमीटर आपल्याला पुरेसा इशारा देऊ शकेल का? की वेट बल्ब तापमानाचं हे विज्ञान समजून घेणं आता आपल्या अस्तित्वासाठीच अनिवार्य बनलं आहे? यावर नक्की विचार करा. या माहितीपूर्ण विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.